म्हणजे भरतसाठी मी काही नाही म्हणणारच नाही. कारण भरतचं मला एक काय म्हणतात त्याला, मला एक गर्व आहे. 1993 साली त्याचं पहिलं व्यावसायिक पदार्पण झालेलं ते माझ्याच नाटकातनं. त्यामुळे तो एक आनंद होता. आणि 29 वर्षानंतर आता अ, त्याने मला पदार्पण करायची संधी दिली आहे. जराशी भीती होती की ते स्टेजची सवय सुटली की नाही. पण ते कसं असतं, माणूस सायकल चालवतो आणि 5 वर्षांतर सायकल चालवली तरी चालवतो, तसं आलं. आय लव्ह नगर आणि लेट्सअपच्या सर्व प्रेक्षकांसाठी अहिल्यानगरमध्ये, विशेषतः अहिल्यानगरकरांसाठी आपण जे आहे एक नाटक आहे शंकर जयकिशन. या नाटकाचा प्रयोग जो आहे आपण तो 18 जानेवारीला जो आहे तो घेऊन आलो. या नाटकाचं सर्वात मोठं विशेष म्हणजे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर सर हे 29 वर्षानंतर पुन्हा रंगमंचावर जो आहे तो आपला एक अभिनय सादर करतायत. आपल्यासोबत या संदर्भात सगळं बोलण्यासाठी स्वतः मांजरेकर सर आहेत. सर, तुमचं लेट्सअप आणि आय लव्ह नगरमध्ये खूप खूप स्वागत. काय सांगाल, या नाटकात थ्रू तुम्ही नवीन पदार्पण करताय, काय उत्कंठा आहे? नाही, उत्कंठा तर आहेच. कारण खूप वर्षांना एकदा नाटक करायचं असं मनात होतं. पण तशी एक संविधा येणं गरजेचं असतं आणि वेळ मिळणं गरजेचं असतं. आणि नेमकं अशा वेळेला किंवा नाटक करायचं, आणि भरतने मला विचारलं या नाटकाबद्दल. तो निर्माताही आहे आणि तो नटही आहे या नाटकात. आणि म्हणजे भरतसाठी मी काही नाही म्हणणारच नाही. कारण भरतचं मला एक काय म्हणतात त्याला, मला एक गर्व आहे की 1993 साली त्याचं पहिलं व्यावसायिक पदार्पण झालेलं ते माझ्याच नाटकातनं. त्यामुळे तो एक आनंद होता. आणि 29 वर्षानंतर आता त्याने मला पदार्पण करायची संधी दिली आहे. नाटक खूप छान आहे. मी फार नाटकाबद्दल बोलणार नाही, कारण परत ते लोकांना त्याची मी मजा घालवू इच्छित नाही. त्यामुळे खूप छान नाटक आहे. आणि नक्कीच आता भरत नाही म्हटल्यावर तुम्ही म्हणणार की ते विनोदी आहे की नाही. पण आहे विनोदी, पण तरी त्याला एक कारुण्याची झालर आहे. आणि खूप मजा येते. 29 वात जराशी भीती होती की ते स्टेजची सवय सुटली की नाही. पण ते कसं असतं, माणूस सायकल चालवतो आणि 5 वर्षांतर सायकल चालवली तरी चालवतो, तसं आलं. पण खूप मजा येते आणि लोकांना आवडेल नाटक. आणि अहिल्यानगरच्या लोकांना भेटायला पण आम्ही खूप उत्सुक आहोत. आधी खूप शो व्हायचे, दौरे व्हायचे. पण आता खूप वर्षांनी पुन्हा एक लाईव्ह ऑडियन्स, आणि तो पण अहिल्यानगरमध्ये. मी पण आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. नक्कीच सर. अहिल्यानगरकर आणि अहिल्यानगर महाकरंडक या संदर्भात, या नाटकाबद्दल तुम्ही त्यांना एक काय आव्हान कराल की हे नाटक पाहायला यावं? आणि नाही, नाटक मी जसं सांगितलं ना, नाटक तर एक वेगळं नाटक आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि खास करून मला ना त्या अहिल्यानगर करंडक भरवणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं. मला वाटतं आता सध्या तरी महाराष्ट्रातलं ती नंबर 1ची एकांकिका स्पर्धा असेल. आणि मी तिकडे एकदा जजमेंट पण आलो आहे, एकदा गेसमेंट पण आलो आहे. आणि खरंच मी एक एक टॅलेंट मिळतं. ती इतकी सुंदर ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आहे. त्या स्पर्धेच्या निमित्ताने एक तर नाटक होतं, याचा पण आनंद आहे. कारण ती मुलं जी येणार आहेत एकांकिका करणारं, त्यांना पण कळेल की कमर्शियल थिएटर, प्रोफेशनल थिएटर काय असतं ते. आणि जसं म्हटलं ना की खूप वर्षानंतर अहिल्यानगरमध्ये शो करायची संधी मिळालेली आहे. नक्कीच सर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही लेट्सअप आणि आय लव्ह नगरशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद.